नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण दुधी भोपळ्याचे छान असे थालीपीठ बनवणार आहोत। तर एक दुधी भोपळा मी असा मध्यम आकाराचा मार्केटमधून आणून त्याचे सालं काढून पाण्यात ठेवला होता। आता हा दुधी भोपळा आपण किसणीने किसून घेणार आहोत। दुधी भोपळा कधी चेक करून घ्यायचा आहे, गोड असेल तरच तो कुठल्याही पदार्थाला वापरायचा। जर तुम्हाला जरा जरी कडू लागला तर अजिबात भोपळा घ्यायचा नाहीये। असा हा किसून घ्यायचा आहे। जास्त बारीक नका किसू, अशा पद्धतीने तर हा किसून घेते। आता या भोपळ्याच्या किसामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकू। 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे। चाळून टाकते मी। आणि त्याचबरोबर गव्हाचं पीठ देखील टाकायचं आहे आपल्याला। आता बेसन पीठ टाकते। अर्धी वाटी बेसन पीठ टाकलं। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। हळद पावडर, थोडीशी लाल मिरची, धनेपूड, जिऱ्याची पूड। आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत यामध्ये टाकण्यासाठी। तर या मिक्सरच्या जारमध्ये लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, भरपूर अशा हिरव्या मिरच्या। 1 चम्मच जिरं सुद्धा टाकते यामध्ये। आणि याची पाणी न टाकता आपण भरड करून घेणार आहोत। तर अशी ही भरड आपण करून घेतली आहे, ती यामध्ये टाकू। यात भरपूर कोथिंबीर टाका। माझ्याकडे आता नाही आहे त्यामुळे मी टाकली नाही। तुम्ही भरपूर कोथिंबीर टाकायची आहे। पांढरे तीळ टाकते। पांढरे तीळ सुद्धा मोठ्या चम्मचने टाकले आहे, 2 चम्मच एवढे। थोडासा कांदा देखील टाकायचा आहे, बारीक चिरलेला। आता हे छान एकजीव करून घ्यायचं। पाणी लागलं तर टाका, कारण या दुधी भोपळ्याला पाणी सुटतं। तर इथे पीठ मी तयार करून घेतलं आहे। थोडंसं पाणी टाकलं बघा, म्हणजे याचा असा एकजीव गोळा तयार करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकलं। आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊ। आता लगेचच आपण हे थालीपीठ जे आहे ते या तव्यावरती थापून घेणार आहोत। थोडंसं हाताला पाणी लावायचं। तुम्ही सुती कापडावरती देखील हे करू शकता। आता तवा सध्या गरम नाही आहे, आपण सुरुवातीलाच हे थापून घेत आहोत। नंतरचे सुद्धा असे थापून बनवू शकतो किंवा मग मी सुती कापडावरती बनवून घेते। आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली मेथी, कांदा आपण यामध्ये टाकेल आहेच, तरी पण आपण यावर सुद्धा थोडासा कांदा टाकणार आहोत। खूप छान लागतो खाताना। अशा पद्धतीने बारीक चिरून ठेवायचं आणि याला असं हे प्रेस करायचं आहे। दिसायला पण छान दिसते आणि खायला पौष्टिक पण होते।
दुधी भोपळा, मेथी, कांदा, यामध्ये अजून तुम्ही भाज्या ॲड करू शकता. आता मध्यम असं 2-3 होल पाडून घ्यायचे, म्हणजे हे थालीपीठ जे आहे ते खरपूस भाजतं. आता हा तवा आपण लगेचच गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. जे आपण होल पाडलेले आहेत ना या थालीपीठाला, त्यावरती अशा पद्धतीने सर्व बाजूने थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि छान दोन्ही बाजूने अलटीपलटी करून खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे. आता एका बाजूने भाजलं की मग आपण हे पलटी करू. अशा कडा सोडून घ्यायच्या आणि पलटी करून घ्यायचं आहे. खूप छान असा कलर आलाय बघा याला. आता दोन्ही साईडने खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ हे. आता दोन्ही बाजूने आपण खमंग होईपर्यंत भाजून घेतलंय. आता लगेच खाणार असाल तर ताटात घ्या आणि थोडं उशिराने खाणार असाल तर असं जाळीवर काढायचं आहे, म्हणजे छान हे खरपूस राहते, खमंग असं राहते बराच वेळ. आता ह्याच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत पाण्याच्या हाताने. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आपल्याला आणि पिठाचा असा हा गोळा टाकून असा पसरवून घ्यायचा आहे. त्यावरती मेथी, कांदा बारीक चिरलेला आणि आता भराभर आपल्याला हे थालीपीठ बनवायचे आहेत बघा. कारण तवा गरम असतो, त्यामुळे पाण्याचा हाताने घ्या म्हणजे हाताला चटका बसणार नाही. असं हे पौष्टिक खमंग थालीपीठ आपण तयार करत आहोत आणि झटपट होते. घरातल्या साहित्यामध्ये खायला अप्रतिम लागते. तुम्ही हे टिफिनलाही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता. आता हे सुद्धा आपण दोन्ही साईडने थोडं थोडं तेल टाकून आलटीपलटी करून भाजून घेणार आहोत. आणि कमी तेलामध्ये होते, म्हणजे फार तेल सुद्धा लागत नाही याला. कडा सोडून घ्यायच्या आणि पलटी करायचं आहे. आता तवा गरम झाला की याला फार वेळ नाही लागत भाजायला. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा बनवून घेऊ. आता हे पण छान खमंग भाजलंय, आपण हे काढून घेऊ. तर मस्त असे हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झाले आहेत. कसे झाले कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि झटपट व्हिडिओमध्ये.